आज आपण महिनाभर अशी टिकणारी शेंगदाण्याची चटणी बनवूया. हे बघा कशी मस्त दिसते ना. आता हे शेंगदाणे आपण 2 वाटी शेंगदाणे घेतलेत. हे चांगले खरपूस भाजून घेऊया. शेंगदाणे आता खरपूस भाजून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईत आपण 1 वाटी तीळ घालूया. तीळ घालून चांगले भाजून घ्यायचे तीळ. आता थंडी आहे ना, म्हणून मी तीळ पण टाकले चटणीत. आता हे शेंगदाणे साधारण थंड झालेत. आता सालं काढून घेतले, अर्धवट सालं काढायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ घालायचे बघा. हां, आणि अर्धी वाटी लसूण घातलं आहे, सोललेला लसूण. 1 चमचा मीठ घातलं आहे बघा, आणि 1 चमचा मिरची पावडर घातली, आणि 1 चमचा कश्मीरी पावडर घातली. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला चालू बंद करून चटणी वाटून घ्यायची आहे. मी हे बघा ही 2 वेळा केली आहे बघा. मस्तपैकी महिनाभर टिकणारी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. जेवणाबरोबर जर खाल्ली ना तर 2 घास जास्तच जातात बरं का. तुम्ही जरूर करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा हां.